नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे रोज काहीतरी नवीन ऐकायला आपल्याला मिळालं पाहिजे आणि बघायला पण मिळालं पाहिजे. कालच विनायक सूर्यवंशी यांनी एक प्रश्न विचारला होता. ते असं म्हणतात, सोलापूर या ठिकाणी झालेलं सोशल महाविद्यालयातील किडवाई चौकातील अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचं विशेष कार्यसंमेलन, त्या कार्यसंमेलनामध्ये झालेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनातील किमान 2 ते 3 कवींची कविता आम्हाला तुम्ही ऐकवावी. आणि आदरणीय सूर्यवंशी यांच्या मताचा विचार करून आता आपण ऐकणार आहोत या राज्यस्तरीय काव्यसंमेलनामध्ये श्री कमलाकर सावंत यांची कविता. पडावा शस्त्रे बॉम्ब आणि अण्वस्त्रे साठा जळून जावा, युद्ध का संपत नाही, अल्लाह बुद्धने कधी समजावा, अल्लाह आणि बुद्ध कधी समजावा. मैत्रीत जवळ येता मग का हो अहम धरावा, मैत्रीत जवळ येता मग का हो अहम धरावा, आयात निर्यात करण्या हट्ट का करावा, आयात निर्यात करण्या हट्ट का करावा, होईल हार जीत डंख मणी तो नसावा, होईल हार जीत डंख मणी तो नसावा, शस्त्रे बॉम्ब आणि अण्वस्त्रे साठा जळून जावा, युद्ध का संपत नाही, अल्लाह बुद्ध कधी समजावा, अल्लाह आणि बुद्ध कधी समजावा. फाडून पोट धरणीचे ऊर्जा देशी आणावी, फाडून पोट धरणीचे ऊर्जा देशी आणावी, जवळीक माणसाची त्याने आम्हा कळावी, माणुसकीच्या मार्गावरचा माणुसकीच्या मार्गावरचा जलमार्ग रुंद व्हावा, शस्त्रे बॉम्ब आणि अण्वस्त्रे साठा जळून जावा, युद्ध का संपत नाही, अल्लाह आणि बुद्ध कधी समजावा, अल्लाह आणि बुद्ध कधी समजावा. आता तरी समज यावा, आता तरी समज यावा, माणुसकीला बांध नसावा, आता तरी समज यावा, माणुसकीला बांध नसावा, रंग झेंडा सीमेचा नको नकोच दुरावा, अवघा सारा माणूस 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 एक व्हावा, शस्त्रे बॉम्ब आणि अण्वस्त्रे साठा जळून जावा, युद्ध का संपत नाही, अल्लाह आणि बुद्ध कधी समजावा, अल्लाह आणि बुद्ध कधी समजावा. आपण ऐकणार आहोत डॉक्टर सुरैया जागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यसंमेलनामध्ये ॲडव्होकेट हशम पटेल साहेब यांची विशेष कविता. शीर्षक आहे जगाचे भांडण सत्र. जगावर सध्या चालू आहे त्यामध्ये कविता लिहिलेली आहे. जगाचे खरे शत्रू आहे भांडवलशाही नि हवामान बदल नि प्रदूषण. जगातले खरे शत्रू आहेत भांडवलशाही नि हवामान नि प्रदूषण, पण जग यांच्या विरोधात कधीच भांडत नाही. जग यांच्या विरोधात कधीच भांडत नाही. जग भांडत आहे भांडवलशाही विस्तारासाठी, सर्वोच्च साम्राज्यवादासाठी, सर्वोच्च महासत्ता होण्यासाठी. जग भांडत आहे भांडवलशाही विस्तारासाठी, सर्वोच्च साम्राज्यवादासाठी, सर्वोच्च महासत्ता होण्यासाठी. दुबळ्यांना आणखीन दुबळे करण्यासाठी भांडत आहे, गुलामांना आणखीन गुलाम करण्यासाठी भांडत आहे. अजोड बलाढ्य महासत्ता ग्रहणासाठी, जगाचे शोषण करण्यासाठी भांडत आहे. पण जगाचे खरे शत्रू भांडवलशाही, हवामान बदल, प्रदूषण, पण जग यांच्यासाठी कधी कधी भांडत नाही. हे आपल्याला दिसत आहे. शेवटची ओळ, जगाचे हे भांडण सत्र निष्फळ आणि निरर्थक आहे. जगाचे हे भांडण सत्र जे सध्या चालू आहे निष्फळ निरर्थक आहे. जगच सध्या बोलत्यात आहे ते विनाशाच्या खाईत आहे. जगच सध्या बोलत्यात आहे ते विनाशाच्या खाईत आहे. धन्यवाद. नमस्कार दर्शक श्रोते, तुम्ही आत्ताच कवितेचा आनंद घेतला आहे. कविता या मनाच्या पटलावर काही ना काही चित्र कोरत असतात आणि आपल्या मनामध्ये एक चित्र तयार होतं. कधी अशाच कविता आपणाला वास्तवाचं भान आणून देतात, तर कधी आनंद आणून देतात. अशाच तुम्ही कविता ऐकल्या आहेत. आमची तुम्हाला विनंती आहे, आपणाला सर्वदर्शनच्या या कविता कशा वाटल्या
ह्या संदेश बॉक्समध्ये लिहाव्यात। अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करावं। आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक आणि शेअर करावेत। धन्यवाद।